करायचे. ओके, दोन्ही क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करताना आपण या क्वेश्चनला पहिल्यांदा सॉल्व्ह करू. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आपण तो लर्न केलेला आहे, सगळ्यांना माहिती झालेलं आहे, त्यात काय आता अडचण नाही. काय करणार बघा, मी पहिल्यांदा आपल्या नियम याला आपण 2m ला घेऊयात. आपण 2m याचा क्यूब, नंतर जे आहे -5 शेवटी आहे, याला आपण इथे -5 लिहू. आपण याचाही काय करूयात, क्यूब लिहू. आपण या दोन्ही टर्मचा क्यूब केला. कोणाकोणाचा, 2m चा आपण क्यूब केला आणि -5 चा पण आपण क्यूब केला. मध्ये आपला रूल काय, मध्ये आपण काय लिहितो, -3, जे काय पहिलं टर्म आहे ते ब्रॅकेट मध्ये, पहिलं टर्म कुठलं आपलं 2m, याला आपण ब्रॅकेट करूयात. अनदर ब्रॅकेट, पुन्हा एक ब्रॅकेट करू, तिथं आपण लिहूयात 5. सेकंड वाला टर्म आहे तिथं आपण लिहूयात. इथे जर मायनस साइन असेल तर फॉर्म्युलानुसार इथे आपल्याला प्लस साइन द्यावं लागेल. कुठलं द्यावं लागेल, प्लस. इथं आपण याला मायनस देऊयात लाल पेनने. ओके, इथं 1 2 3 तीनही टर्म ऍड तिथल्या काहीही चेंज करू नका. फक्त फरक एवढा करूयात, आपण फॉर्म्युल्यानुसार सुरुवातीला या a चा स्क्वेअर असतो, म्हणजे कोणाचा स्क्वेअर होईल, 2m चा स्क्वेअर. इथे b चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर होईल. पहिली स्टेप कळाली. आपल्या नेहमीसारखे मागच्या आपण कालच एक्झाम्पल केले, त्याच्यामध्ये आपण हेच बघितलं. आपल्याला हे कुठल्या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करायचे, a + b होल क्यूब यानुसार. आपल्याला एक्झाम्पल दिले 2m - 5. आपण सुरुवातीला जो 2m आहे त्याचा आपण क्यूब करूयात. इथं सेकंड टर्म आपलं -5 आहे, आपण याचाही क्यूब करू. तो जर आपल्याला -5 चा क्यूब केला आपण, त्यानंतर आपण काय करूयात, त्यानंतर आपल्याला नंबर 2 ला काय लिहायचं, -3. त्यानंतर -3 आणि पहिलं टर्म जे असेल ते, पहिलं टर्म एक्झाम्पल मध्ये कुठला आहे, 2m, आपण 2m लिहिलं. सेकंड टर्म काय घेणे, एक्झाम्पल मध्ये 5. या तिघांच्या मध्ये सिम्बॉल नाही, म्हणजे तिघांचा संबंध कसला आहे, तिघांचा संबंध मल्टिप्लिकेशनचा संबंध आहे. त्यानंतर इथे परत 3, इथे काय आला आपल्याकडे 2m, इथे काय आला आपल्याकडे 5. इथे आपण या 2m चा स्क्वेअर केला, कारण इथे पहिल्या पदाचा स्क्वेअर असतो. इथं मात्र 5 चा स्क्वेअर, सेकंड टर्मचा स्क्वेअर असतो. आपण आता करणार काय, याला आपण याचाही क्यूब करूयात आणि याचाही क्यूब करूयात. आपल्याकडे याचा क्यूब किती आला, 8m, m चा क्यूब झाला m3. आपण याचा क्यूब करूयात, 5 चा क्यूब आहे 125 झाला. आपल्याकडे दोन पदांचा आपण क्यूब केला. मायनस साइन आपण ऍज इट इज ठेवूयात. इथे आपण फक्त याचा स्क्वेअर करूयात आणि इथे आपण हे 5 आहेत, आपण याचा स्क्वेअर आपण इथे लिहूयात. एवढाच काय तो चेंज या स्टेप मध्ये करूयात, बाकी आपण ऍज इट इज लिहू, बाकी काही चेंज करणार नाही. हे 3 आहेत, आपण तसं ठेवू 3 ला. 2m चा आहे, 2 चा स्क्वेअर झाला 4, m चा आहे m स्क्वेअर. मी बोलल्याप्रमाणे इथे ब्रॅकेटचा होल स्क्वेअर आहे, इथं मात्र ब्रॅकेटच्या मध्ये स्क्वेअर असावा. 5 आपण ऍज इट इज लिहू. इथं आपण प्लसचं साइन देऊयात. 3 आपण परत लिहिले जशाला तसे. सोबत याच्या जे आहे 2m त्यालाही ठेवू आपण. आणि आपण 5 चा स्क्वेअर किती लिहू आपण इथे, 25. किती लिहिलं आपण 5 चा स्क्वेअर, 25. हवं त्याला आपण ब्रॅकेट करूयात, याला ब्रॅकेट आपण असं करूयात. ओके, 25 कळालं. आपण काय केलं तर परत एकदा बघा, या स्टेप मध्ये आणि या स्टेप मध्ये काय चेंज आहे. आपण याचा क्यूब केला, याचा क्यूब किती आला, 8. इथे m आहे म्हणून आपण काय m चा क्यूब. इथे 5 चा क्यूब किती आला, 125. हा मायनस आहे बरं, ही गोष्ट महत्वाची. ओके, त्यानंतर आपण 1 2 3 तीन टर्म पैकी आपण या 2m चा आपण स्क्वेअर केला, तो आला 4m स्क्वेअर. इथे आपण 5 चा स्क्वेअर केला, तो आला 25. बाकी हे 3 इन ब्रॅकेट 2m आपण ऍज इट इज ठेवला. हे 3 आपण ऍज इट इज ठेवला, 5 सुद्धा आपण तसाच ठेवला. या स्टेप मध्ये कोणी विचारलं आपण काय केलं, तर दोघांचे स्क्वेअर केले, दोघांचे क्यूब केले. आपण क्लिअर झालं. या स्टेप मध्ये आपण दोघांचे स्क्वेअर केले. दोघांचे स्क्वेअर म्हणजे कोणाचे, आपण या 2m चा स्क्वेअर केला, तो आला 4m स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर आला 25. क्यूब कोणाचे केले आपण, 2m चा क्यूब केला आपण, आणि इथं 5 चा आपण क्यूब केला, -125. आता लास्ट वाल्या स्टेप मध्ये हा ऍज इट इज खाली उतरणार, हा सुद्धा पुढच्या स्टेप खाली येणार. 1 2 3 तिघांचं आपण इथं मल्टिप्लिकेशन लिहूयात, या तिघांचं इथं आपण मल्टिप्लिकेशन लिहूयात. शेवटची स्टेप अत्यंत इझी आहे. इथं आपण काय लिहूयात बघा, 8m क्यूब. इथं आपल्याकडे आहे -125, याला आपण तसं ठेवलं. या तिघांचं मल्टिप्लिकेशन, 5 4 जा 20, 23 जा 60,
5 4 जा 20, 23 जा 60. म्हणजे या ठिकाणी आपण या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं की त्याला आपल्याला 60 सोबत एम आहे म्हणजे आपल्याकडे आला एम स्क्वेअर. या तिघांचं इथं परत एकदा तसंच 25 2 जा 50, 53 जा 150, इथं येणार 150 सोबत त्याच्या असेल एम, इथं स्क्वेअर घेता येणार नाही. इथं आपलं एक्झाम्पल संपलं. का संपलं? कुणी तुम्हाला असा प्रश्न विचारला याच्या खाली आपण सॉल्व्ह करू शकत नाहीत का? याच्या खाली आपण सॉल्व्ह करू शकत नाहीत. पंचाल का नाही करू शकत? या ठिकाणी आपल्याकडे एमचा क्यूब आहे, या ठिकाणी आपल्याला 60 एमचा -60 एमचा स्क्वेअर आहे, या ठिकाणी आपल्याकडे 150 एम आहे, या ठिकाणी आपल्याकडे -125 आहे. यांचे पॉवर सगळ्यांचे सेम नाही आहेत. या सगळ्यांचे पॉवर डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. जो पहिल्यांदा नंबर आहे याचा पॉवर आपल्याकडे 8 एम क्यूब आहे त्याचा पॉवर, याचा पॉवर 2 आहे, याचा पॉवर 1 आहे. या पद्धतीनं आपण बघितलं सगळ्यांचे पॉवर डिफरंट आहेत. ही गोष्ट जबरदस्त डोक्यात ठेवा. जेव्हा तुम्हाला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची तेव्हा त्यांचे पॉवर सेम असावे लागतात, अन्यथा आपण नाहीच करू शकत. या ठिकाणी मी बघा 7 एम स्क्वेअर असेल आणि 8 एम स्क्वेअर असेल तरच आपण दोघांची ऍडिशन करू शकू. आपण 15 एम स्क्वेअर या दोघांचा, आता या दोघांची पॉवर सेम आहेत, 7 एम स्क्वेअर प्लस 8 एम स्क्वेअर म्हणून दोघांची आपण ऍडिशन केली. पण समजा या दोघांपैकी याचा पॉवर 1 आहे, आता मात्र दोघांची आपण ऍडिशन नाही करू शकत. करू शकतो का आपण? नाही करू शकत. पण दोघांची पॉवर जर सेम असेल तर त्या कंडिशन मध्ये मात्र आपण दोघांची ऍडिशन करू शकतो. त्या ऍडिशन करताना सुद्धा फक्त त्यांच्या कोएफिशियंटची ऍडिशन करावी लागते. त्याप्रमाणे इथं पॉवर आहे 3, इथं आहे 2, इथं आहे 1, याचा असो 0. त्याच्यामुळे या सगळ्यांची एकमेकांसोबत ऍडिशन होणार नाही, म्हणून आपलं एक्झाम्पल इथे थांबलं. जर यांची पॉवर सेम असते तर आपण इथं खाली सुद्धा यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण करू शकलो असतो. क्लिअर? एक्झाम्पल नंबर 2 इथं काय दिलं आपल्याला? 4 - p होल क्यूब. आपलं फॉर्म्युलानुसार सुरुवातीला आपण काय करूयात, पहिलं टर्म आपल्याकडे 4 आहे, आपण 4 ला ब्रॅकेट करूयात, आपण त्याचा क्यूब करूयात. शेवटी आपल्याकडे काय -p आहे, p ला आपण ब्रॅकेट करूयात, याचा आपण क्यूब करूयात. मध्ये आपल्याला काय घ्यायचंय, मध्ये आपण काय लिहिणार, इथं आपल्याकडे आहे मायनस साईन, ओके, -3. त्यानंतर पहिलं टर्म म्हणजे 4, त्यानंतर सेकंड टर्म काय आपल्याकडे p, इथं आपण प्लस साईन देऊ. हे तिघं आपण ऍज इट इज लिहूयात, 3 × 4 × p. स्क्वेअर करताना काळजी कोणाची काय करायची, खरा इथे पहिल्यांदा कोणाचा स्क्वेअर करायचा आपण, इथे सुरुवातीला आपण कोणाचा स्क्वेअर करूया, आपण 4चा. आणि आता इथे आपण स्क्वेअर 1 2 तिघापैकी आपण कोणाचा स्क्वेअर करणार, आपण आवाज मोठा कोणाचा करणार, हा, इथे आपण मग आता p चा स्क्वेअर करूयात. पहिली स्टेप सर्वांना समजली. आता आपण जाऊया आपल्या सेकंड स्टेप कडे. सेकंड स्टेपला काय, मी इथे सांगितल्याप्रमाणे या स्टेपला विशेष काय असते, दोघांचे क्यूब करायचे. या स्टेपला आपण काय केलं होतं बघा, काय केलं आपण, दोघांचे क्यूब, दोघांचे स्क्वेअर. कळालं? आपण याचा क्यूब करूयात. 4चा क्यूब किती होणार, 64. याचं काम झालं. आपण याचा क्यूब करूयात, तो असणार -p क्यूब. त्याच्यासोबत कुठल्या कोएफिशियंट नाहीये, नंबर नाहीये p सोबत, म्हणून आपण फक्त p चा क्यूब करूयात, तो आला आपल्याकडे p क्यूब. आता इथे मात्र आपल्याला -3 ॲज इट इज, ब्रॅकेट मध्ये 4चा स्क्वेअर 16, p सुद्धा आपण ॲज इट इज ठेवूयात, प्लस इथे सुद्धा 3. आपण दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो, पण आपण ॲज इट इज ठेवूयात. आपण नेक्स्ट स्टेपला आपण मल्टिप्लिकेशन करूयात आणि p स्क्वेअर आपल्याकडे ॲज इट इज आला. खरं तर इथे तिघांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो, आपण केलं नाही, कारण आपण या एक्झाम्पल प्रमाणे चाललोय आपण. ओके, आता आपली लास्ट स्टेप याच्यामध्ये काहीच नाही. 64 आपल्याकडे आहे, तो आपण ॲज इट इज ठेवूयात. 1 2 3 तिघांचं मल्टिप्लिकेशन करूयात. 16 3 जा 48, इथं आपल्याकडे आला 48 p. या तिघांचं मल्टिप्लिकेशन होईल. 3 4 जा 12, इथं आहे p स्क्वेअर, इथं असणार आपलं 12 p स्क्वेअर -p क्यूब. इतकं साधं आणि सिंपल आहे एक्झाम्पल आपलं 2. फार काहीच अवघड नाही, फार काय डोकं लावण्याची पण याच्यामध्ये एक्झाम करत नाही. तुम्हाला काय क्वेश्चन असेल विचार, हे कसं आलं ते कसं आलं, आपण दोन्ही क्वेश्चनला आपण पुन्हा एकदा सांगू शकतो. कोणाचा क्वेश्चन असेल तर तुम्ही नक्की विचारा. कोणाचा काय क्वेश्चन असेल तर विचारू शकता. नाही, 48 p या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 16 3 जा 48. आणखी काही
बघा, त्याचं म्हणणं आहे इथं तुम्ही एमच्या वरती क्यूब लिहिला, बरोबर आहे. इथं 64च्या वरती आपण क्यूब का नाही लिहिला समजून घ्या. इथं पीचा क्यूब लिहिला आपण. जर व्हेरिएबल, जर या 4 सोबत एखादी संख्या असती, अक्षर असं व्हेरिएबल असतं, तर मी त्याचा क्यूब अवश्य लिहिला असता. 4चा क्यूब म्हणजे काय, 4 3 वेळेला आहे. 4 × 4 × 4 तिघांचं मल्टिप्लिकेशन आला 64. याचा अर्थ असो 4चं क्यूब म्हणजे आपण तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 4 × 4 × 4 तिघांचं मल्टिप्लिकेशन आलं 64, तो लिहिला. याचा परत मी क्यूब कसा लिहिणार, बरोबर आहे. जर याच्यासोबत कुठलं व्हेरिएबल असतं, कुठलं अक्षर असतं, तर तिथं समजा हे असतं मी 64 याचा क्यूब लिहिला असता. आपण एकदा क्यूब केल्यानंतर परत करत नाहीत. व्हेरिएबल असेल, अक्षर असेल, त्याच्यासोबत मात्र ते शेवटच्या स्टेप पर्यंत ठेवावं लागेल. तिथे बघा पी सोबत ठेवलंय आपण, इथे मात्र आपण एम सोबत ठेवलेलं आहे. इथे मात्र आपण नाही केला, 5चा आपण क्यूब केला ते 125 आला. परत याचा क्यूब लिहिला की एक्झाम्पल 100% ऑफ. आणखी काही? ओके, दोन्ही झाले आपले. आता आपण नेक्स्ट टू बघूयात. खरातली बोर्डवर आता आपला क्वेश्चन नंबर 3 काय दिला तो आपल्याला, 7x - 9 होल क्यूब. आता आपला क्वेश्चन नंबर 3 तो काय, 7x - 9y होल क्यूब. क्वेश्चन नंबर 3 आता आपण थोडंसं फास्ट सॉल्व्ह करूयात. इथे काय दिले बघा तुम्हाला, आपल्या फॉर्म्युल्यानुसार जे काय फर्स्ट टर्म आहे इथे आपण लिहिणार 7x, इथे काय करणार आपण होल क्यूब, इथे मायनस मायनस, त्यानंतर सूत्रानुसार 3 सोबत पहिले टर्म म्हणजे 7x, त्यानंतर ब्रॅकेट मध्ये परत काय लिहू आपण 9y प्लस सेम तिघं घेऊ आपण 3, पहिलं टर्म म्हणजे 7x, सेकंड टर्म म्हणजे 9y, त्यानंतर काय होणार, त्यानंतर आपल्याकडे मायनस 9y क्यूब. सर्वांनी बघा काय काय लिहिलं मी, थोडं केअरफुल बघा. सुरुवातीला आपल्याकडे 7x आहे, आपण तो लिहिला. सेकंड टर्म आहे आपला 9y, तिथे लिहिला मी 9y होल क्यूब. आपण याचाही क्यूब केला, आपण याचाही क्यूब केला. महत्वाची गोष्ट आपली राहिली ते म्हणजे काय, आपल्याला दोघांचे स्क्वेअर करायचे. कोणाकोणाचा स्क्वेअर, या ठिकाणी आपण कोणाचं करूयात 7x चा स्क्वेअर, इथे कोणाचं करू आपण 9y चा आपण स्क्वेअर करू. दोघांचे स्क्वेअर केले. या स्टेप मध्ये आता मी काय देणार, मी सांगितल्याप्रमाणे या स्टेप मध्ये दोघांचे स्क्वेअर, दोघांचे क्यूब करायचे, आपल्या दोघांचे स्क्वेअर आणि दोघांचे क्यूब करायचे. इथं 7चा स्क्वेअर 7चा क्यूब करायचा आपल्याला, तो किती येणार 343 एक्स क्यूब. 7चा क्यूब आला आपला 343, सोबत व्हेरिएबल एक्स क्यूब आपण एक्स क्यूब लिहिला. इथे आपल्याकडे 9चा क्यूब काय होईल 729 वाय क्यूब. दोघांचे क्यूब झाले आपल्याकडे. मध्ये आता आपण काय करू, आपण याचा स्क्वेअर आपण याचा स्क्वेअर आपण खाली घेऊयात आणि आपण याचा स्क्वेअर आपण खाली घेऊ. बाकी स्टेप मध्ये काही फारसा चिन्ह नाही, 3 ॲज इट इज 9 ॲज इट इज असतील. -3 इथे काय लिहितो बघा मी, 7चा स्क्वेअर 49 एक्स स्क्वेअर. इथे मात्र फरक दोन्ही मध्ये बघा, इथं होल क्यूब होल स्क्वेअर आहे, इथं मात्र ब्रॅकेटच्या मध्ये स्क्वेअर आहे 9y. आपण याला ॲज इट इज ठेवूयात. इथे प्लसचं साईन असेल, 3 × 7x जशाला तशी लिहिले आपण. याचा आपण स्क्वेअर करूयात, 9चा स्क्वेअर 89, वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर, ह्याला आपण ब्रॅकेट करू. आपण असं लिहिलं. ही स्टेप बघा सर्वांनी, समजली सर्वांना, फार काय अवघड लिहिलं नाही आपण. मी आता साईन फक्त वेगळा पेन का काढतोय की तुम्हाला साईन कळावेत. मायनसचा फॉर्म्युला असेल, इथे सुरुवातीला मायनस असेल, मध्ये आपल्याकडे प्लस असेल, परत आपल्याकडे इथे काय असेल मायनस असेल. ओके, इथे आपण काय करू आता, आपण लाल पेन देऊया. इथे मायनस, त्या ठिकाणी इथे प्लस, इथे परत एकदा मायनस. हे साईन जर तुमचे चुकलेत, गणित एक्झाम्पल, या फॉर्म्युल्यात विशेष काय छोट्या छोट्या गोष्टी फार केअरफुली तुम्हाला बघावं लागेल, तर आणि तर तुमचं एक उत्तर तुमचं बरोबर असेल, अन्यथा आपण रॉंग होऊन जाऊ. आता काय करू आपण, याला आपण ॲज इट इज ठेवूयात आणि यालाही आपण ॲज इट इज ठेवूयात. आपल्याला या खालच्या स्टेप मध्ये करायचं काय, 1 2 3 तिघांचं मल्टिप्लिकेशन, 1 2 3 तिघांचं आपल्याला काय करायचंय मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपण जसं लिहूयात
हे आपण ॲज इट इज 343 सोबत काय आपला एक्स क्यूब, इथे आपण काय लिहू -729 वाय क्यूब 1 2 3. आपण या तिघांचं मल्टिप्लिकेशन करू. इथे आपण 1 2 3 या तिघांचं आपण मल्टिप्लिकेशन करू. जे काही मल्टिप्लिकेशन आलं ते आपण काय करू मध्ये लिहून टाकू. आता आपण चेक करूयात 1 2 3 तिघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. आपण आपल्याला इझी होण्यासाठी आपण काय करूयात या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू आणि त्याला आपण मल्टिप्लिक 9 3 जा 27 27 इंटू 49 आपण करूयात 27 इंटू 49. आपण 9 ने मल्टिपल करू. 9 7 जा 63 फॉर 3 कॅरी किती आलं आपल्याकडे 6. 9 2 जा 18 18 प्लस 6 24. आपण इथे लिहूया 24. इथं आपण प्लस साईन देऊयात. आता आपण काय करू 4 ने मल्टिपल करूयात. 4 7 जा 28 फॉर 8 कॅरी किती करू आपण तो आपण कॅरी करू. 4 2 जा 8 8 प्लस 2 किती होतं आपल्याकडे 10. इथे आले 3 इथे आले 12 कॅरी करू आपण 1 3. इथे आला आपल्याकडे -1323 सोबत काय एक्स स्क्वेअर आणि वाय. दोघांकडे व्हेरिएबल आले तेव्हा इथे एकाचा स्क्वेअर असणार दुसऱ्यांचा नाही. आता इथे जी टर्म येईल जी संख्या ही असेल तिथे वायचा स्क्वेअर होणार सोबत एक्स असणार. ही गोष्ट खूप केअरफुली बघा. आता आपण इथे काय करू प्लस साईन आहे. आता इथे आपण प्लस साईन देऊ. 1 2 3 तिघांचा परत आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. 7 3 जा 21 21 इंटू 81. आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूयात. 1 ने 1 ला मल्टिपल का 1 हे 2 इझी झाला आपल्यासाठी. 8 1 जा 8 8 2 जा 16. या दोघांचं सम आपण कॅरी 1 7 1. इथे आपल्याकडे आलं 1701. आपल्याकडे आलं एक्स वायचा स्क्वेअर एक्स वाय स्क्वेअर. इतकं सिम्पल एक्झाम्पल आपल्याकडे आहे. फार काही किचकट नाही, त्याच्यामध्ये डोकं लावण्याची गरज नाही, ते फार हार्ड नाही. याच्यामध्ये काय एखादी परत सांगतो या दोघांची हिची ऍडिशन कोणाची होणार नाही. झाली असती तर आपण नक्की त्यांची ऍडिशन करून घेतली असती. याच्यामध्ये काय विचार आहे मला विचारू शकता हे कसं आलं ते कसं आलं. आता मागचं एक्झाम्पल घेतले आपण त्यानुसार ते सिम्पल आहे एक्झॅक्टली सेम त्याच्यानुसार काय फार काय आपल्याला त्याच्यात विचारण्याची आवश्यकता असू नये. समजलं नक्की. आता आपण एक्झाम्पल नंबर 4 घेऊयात. चालते ना लिहून घ्या सर्वांनी.